बाई जिची सावली मला सतत दिसते. आता मला काही संदर्भ लागतायत आदिनाथ. ते गोदाच्याही मागे लागले होते. गोदा माझ्याकडे आली होती. मी पाहिलंय तिला, पण गोदाची काहीच चूक नव्हती. तिची कशा बाबतीत काही चूक नाही किंवा त्या बयोने असं काय केलं होतं की लोकांनी तिची धिंड काढली? मला माहित नाही आदिनाथ, पण एवढं माहितीये की ती बाई चांगली नव्हती. गोदा सतत घाबरून असते तिला. आदिनाथ, तिने एकदा गोदाच्या हाताला चटकाही दिला होता. म्हणूनच तर मला गोदा सतत सांगत असते की ताई मला वाचवा. आदिनाथ, ही तीच बाई आहे. बयोच आहे ही बयोचीच सावली आहे. बयोची सावली म्हणजेच हिंदूची सावली. जिच्या बरोबर महादेव आजोबांचे. नाही आदिनाथ, हे काय बोलताय तुम्ही? असं काही नव्हतं. पण संदर्भ तसेच लागतात शुभ्रा. तूच म्हणालीस ना, गावातल्या वाईट चालीच्या बाईंना चेटकीण म्हणून गावाबाहेर घालवलं जायचं. आपल्या पणजोबांना म्हणजे रघुनाथ पंतांना जेव्हा कळलं असेल की आपल्या मोठ्या मुलाचे संबंध त्या बाई बरोबर आहेत, तेव्हा ते इतके इन्फ्लुएन्शियल नक्कीच होते की त्या बाईची धिंड काढणं त्यांना सहज शक्य होतं. नाही आदिनाथ, महादेव तसे नव्हते. मग पार्वती आजीला महादेव आजोबांनी घराबाहेर का काढलं? कारण पार्वती. नाही शुभ्रा, दोघांपैकी कोणीतरी एकाने व्यभिचार केला होता आणि तो पार्वती आजीने केलाय यावर विश्वास ठेवण्यापेक्षा तो महादेव आजोबांनी केलाय यावर विश्वास ठेवणं मला कधीही आवडेल. पण तो गैरसमजही असू शकतो. एवढा कसला गैरसमज की? आदिनाथ, आता या सगळ्या गोष्टींचा विचार नको. आता माझ्यासाठी एवढंच महत्वाचं आहे, हिंदूचा चेहरा पाहणं. पण प्रथमेश, मी प्रथमेशची मदत घेईन. शुभ्रा, आता यामध्ये प्रथमेशला ओढू नकोस प्लीज. मी भाईंशी बोलते आदिनाथ. मला एकदा प्रथमेशला भेटू द्या प्लीज आदिनाथ. नाही शुभ्रा, गेल्या काही दिवसात भाईमध्ये आणि आपल्यामध्ये किती प्रॉब्लेम चालले, किती गैरसमज झाले तुला माहितीये ना. प्लीज आदिनाथ, मी बोलते भाईंशी. हवं तर मला प्रथमेशला एकदा भेटू द्या आदिनाथ. शुभ्रा, का तुला प्रॉब्लेम्स वाढवायचे? प्लीज आदिनाथ, एकदा. आदिनाथ, मी हात जोडते तुमच्या. प्लीज आदिनाथ. सुलेखाराव जैसलमेर पर्यंत गेली होती सर. हे आपल्याला कसं कळलं? तिच्या घरातल्या कचऱ्यामुळे. म्हणजे तिच्या घराच्या कचऱ्यात जैसलमेरमधल्या एका हॉटेलचं बिल सापडलं आणि त्यावर तारखाही त्याच ज्या दिवसात ती गायब होती. अरे वा सावंत, तुम्ही थेट सुलेखाच्या डस्टबिनपर्यंत जाऊन पोचलात. सर, लोकांच्या घराबाहेर सकाळी ठेवला जाणारा कचरा हा त्यांची रात्र कशी गेली हे दाखवून देतो. म्हणूनच तिकडच्या एका कचऱ्यावाल्याला कामाला लावला आणि हा उद्योग केला. नॉट बॅड सावंत, खूप मोठे होणार तुम्ही. साहेब, तुमच्याकडूनच शिकलोय सगळं. जैसलमेर. सुलेखा जैसलमेरला का गेली असेल सावंत? नक्कीच हवा पालट करण्यासाठी नाही. आणि जैसलमेरच्या थोडंसं पुढे गेल्यावर थारचं डेझर्ट लागतं, करेक्ट? हो सर. का हा प्रश्न या बाईच्या बाबतीत सतत समोर उभा राहतो सावंत? का? तनिष्का बाईची काही खबर नाही ना सर. सावंत, तुम्ही तनिष्काच्या घराच्या बाहेर लक्ष ठेवा. हो सर. काही हालचाल झाली मला लगेच कळवा. ओके? या सर. इन्स्पेक्टर विक्रांत भोसले बोलतोय. बाळ शास्त्री है. बोला मिस्टर शास्त्री. अभिमान परत आलाय. अभिमान परत आलाय? दॅट इज गुड. मी पूनमला सांगून त्याला घरी इन्व्हाइट करतोय. त्याच्याकडून डायरीबद्दल. नाही मिस्टर शास्त्री, इतक्यात त्या विषयाला हात घालू नका. तो लगेच डिफेन्सिव्हवर जाईल. यू विल हॅव टू बी रिअली व्हेरी केअरफुल अँड कीप बीटिंग अराउंड द बुश.
या ऑफकोर्स आय नो. बरं झालं तुम्ही फोन केलात. एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. मिस्टर शास्त्री सुलेखा जैसलमेरला गेली होती. जैसलमेर? जैसलमेर. तिथे काय आहे? $1 मिलियन क्वेश्चन मिस्टर शास्त्री. तुम्हाला तिने काय सांगितलं होतं? पूनमला तिने सांगितलं की ती बडोद्याला मैत्रिणीकडे गेली होती म्हणून. बडोदा. ही मुलगी सतत खोटं बोलतेय मिस्टर शास्त्री. देयर इज समथिंग रिअली रिअली फिशी. यशवंतराव सरंजामेंना आणि अभिमानला सुद्धा तिने हेच सांगितलं असणार. मिस्टर शास्त्री, कॅन यू डू मी अ फेवर? बोला. आता जेव्हा तुम्ही अभिमानला भेटाल, आटपली कामं सगळी? बाळ, त्या दिवशी आपल्याकडे बाबा येऊन गेले आणि ते जे काही म्हणाले, म्हणजे आपण आपल्या मुलाबद्दल त्यांना जे वाटलं ते बोलले. पण बाळ, त्यावर मी जे काही बोलले ते तुला खटकलं नाही ना? खटकेल कशाला? तसं नाही रे, आपण या बाबतीत कधीच बोललो नव्हतो आणि मी तर अचानक माझा निर्णय सांगून टाकला. तुझा निर्णय मला मान्य आहे पूनम. नक्की? मनापासून? म्हणजे तुला मूल नको असेल तर नको. म्हणजे तुला हवंय तर? ओढ तर वाटतेस ना पूनम? कधी बोलला नाहीस? नाही बोललो, पण मनात येऊन जायचं. आणि त्या दिवशी बाबांनी विषय काढेपर्यंत मी सुद्धा. आणि आता? आता काय? काय नाही. काही कसं नाही बाळ. बाळ, तुला जर का वाटत असेल की आपल्याला मूल व्हावं तर आपण. पूनम, गैरसमज करून घेऊ नकोस. निखिलच्या जाण्यानं आपण दोघंही किती मोडून पडलोय हे आपल्यालाच माहित. आणि पूनम, मला वंशाचा दिवा म्हणून किंवा आपलं नाव लावणारा वारस म्हणून किंवा म्हातारपणची सोय म्हणून मूल नकोय मला. खरंच.
आपण हवं तर मूल अडॉप्ट करू. फक्त एकच आहे. काय? मी नालायक बाप नाहीये हे स्वतःला तरी दाखवायची एक संधी देवानं मला दिली पाहिजे. मला माहिती आहे पूनम, हे असं बोलून निखिलच्या बाबतीत ज्या चुका मी केल्या त्याला माफी नाहीये. बट स्टील I just want one chance, Poonam. माझं निखिलवर खरंच प्रेम होतं. खूप खूप प्रेम. बाळा, ते तू नको सांगायला. मला माहित नाहीये का बाळ, यू वर अ ग्रेट फादर. No, I was not. I was not. निदान आपण तरी आपलीच अशी फसवणूक नको करूया. मी नालायक होतो, मान्य करतो. मी नालायक होतो आणि त्याची शिक्षा म्हणून या चुकीची माफी मला कधीच मिळणार नाही. ती चूक सुधारण्याची संधी मला कधीच मिळणार नाही. कधीच नाही बाळ, आपलं मूल या जगात येणार. तुझं आणि माझं मूल. आपण आपल्या मुलावर खूप खूप प्रेम करूया. हा बाळ, मग एके दिवशी आपलं मूल अख्ख्या जगाला ओरडून ओरडून सांगेल, माय बाबा इज द ग्रेटेस्ट. नक्की, आय प्रॉमिस. काय कुसुमात्या, आज तू कशी काय इकडे आलीस? काय? नारळाच्या वड्या केल्यात, तुला आवडतात ना म्हणून घेऊन आले. वा, हे तुला आठवण राहिली म्हणायची माझी. अरे म्हणजे काय, मला नाही आठवण राहणार तुझी तर कोणाला राहणार? अरे आत्या आहे मी तुझी, लहानपणापासून किती केलंय चहा मी करू? तुझं. काय चहा करू का? चहा? घेईन ना मी करू का? राधा नाहीये का? राधा नाही, ती माहेरी गेली. माहेरी. हो का? प्रथमेशची सुट्टी सुरू आहे ना, मग तो एकटा घरी बसून काय करणार म्हणून त्यालाही घेऊन गेली. अरे मग त्याला दादाकडे नाही का पाठवायचंस? तिकडचे सगळे परक्यासारखे वागतात, पण मी केलं असतं ना त्याचं. तसं काही नाही आहे ग, काही नाही. चंदू, नेमकं काय झालंय तरी काय रे एवढं? दादाला विचारलं तर तो डोळ्यासमोर पुस्तक धरून बसतो, वहिनीला विचारलं तर ती बोकाड पसरते. प्रियाशी तर मी बोलणंच सोडून दिलेलं आहे माहितीये. राहता राहिला आधी तो आपल्या बायकोच्या ताटाखालचं मांजर झालेला आहे. मला कुणी काहीही सांगत नाही माहितीये का. दादानं शिष्टाई करायला बाबांना इथे बोलावून घेतलं, ते तुला 2दा-3दा येऊन भेटले. मी त्यांना विचारलं सुद्धा, त्यांनी सुद्धा मला काही सांगितलेलं नाहीये. सगळ्यांना मी नकोशीच झालेली आहे. नाहीतरी मी सगळ्यांसाठी एवढं करत असते, सगळ्यांचं भलं होण्यासाठी जप तप करत असते, उपास करत असते. चहा टाकतोस मी. अरे चहाची काय एवढी घाई आहे का? हे बघ, तुला सुद्धा माझ्याशी बोलायचं नसेल ना तर सांग मला, तुझ्या घराची पुन्हा पायरी चढणार नाही मी. अगं तसं काही नाहीये कुसुमात्या, आणि पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलण्यात काही अर्थ आहे का? हो, खरं आहे तुझं. या बाबतीत तू अगदी माझ्यासारखाच आहेस. मला सुद्धा अजिबात आवडत नाही त्याच गोष्टी उगाळत बसायला. हे पण चंदू, मला सांग ना,
ते जे तुमचं काही झालं ना, ते तुमचं त्याचा संबंध वाड्याशी होता की नाही रे? हा, होता की नाही? हा हा, वाटलंच मला वाटलंच होतं. ए तू वाड्यासाठी पुन्हा चांगलं गिराईक शोधलंयस ना, आणि ही लोक तुला पुन्हा मोडता घालतायत ना? हो ना? हा, नाही ग. नाही म्हणू नकोस रे, नाही म्हणूच नकोस. माझ्यापासून काही लपवण्यात अर्थ आहे का चंदू? हा, जर का तू वाडे उद्या विकणार असशील तर आज विक, आत्ता विक. अरे मी तुझ्या बाजूनी आहे रे सोन्या. आमचा वसईला मोठा वाडा आहे हे बोलण्यात काही अर्थ आहे का? बाबा तिथे एकटे राहतात अख्ख्या वाड्यामध्ये, आणि मी आश्रितासारखी बाबांच्या तोंडाकडे बघत राहते. मला काही उपयोग आहे त्या वाड्याचा? कुसुमात्या, मग तूच का नाही जाऊन आजोबांच्या बरोबर वाड्यावर राहत? कसं आहे ना चंदू, कसंही झालं तरी ते माझे वडील आहेत आणि मला त्यांची काळजी वाटते बरं का. मी तिथे गेले ना तर अजिबात पटत नाही आमचं. नुसते सारखे वाद होत राहतात. नको रे बाबा नको, डोक्याला त्रास होतो नुसतं. ते तिथे बरे आहेत, ते नको. इकडे चंदू, मला सांग, खरंच गिऱ्हाईक आलंय का रे वाड्याला? हा, किती पैसे मिळणार आहेत? अगं दरवाजा उघडू दे, मला सोड ना. नेमकं कोणतरी काढ म्हटलं. तू काय करते इथे? प्रथमेशला भेटायला आली. शुभ्रा, प्रथमेश नाहीये, राधा बरोबर तिच्या घरी गेलाय. कुसुमात्या तू मी निघतेच आहे. ते आपलं ते लक्षात ठेव. हा, जपून राहा रे बाबा. हॅलो, सुलेखा, बाळ बोलतोय. बोला. जीजू, तुझ्या दीचा एक निरोप द्यायचा आहे तुला. आज संध्याकाळी तुला आणि अभिमानला जेवायला बोलवायचं. दीचा निरोप तुम्ही देताय मला? सुलेखा, मागे आपल्यामध्ये जे काही वाद झाले त्याबद्दल माफी मागितली मी तुझी, तेही दीच्या सांगण्यावरून. आणि स्वतःहून घरी येऊन सुद्धा मागितले. विसरलीस? तुमच्या पुतणीच्या कृपेने मला अटक झाली. साधा एक फोन सुद्धा केला नाही तुम्ही. तुला अटक झाली होती? कधी? मला तर कळलं की तुला पोलीस स्टेशनवर चौकशीसाठी बोलावलं होतं. एनिवे, हे सगळं आता नको. तू नवीन आयुष्याला सुरुवात करतेस. आपण सगळंच नव्यानं पुन्हा सुरू करू. मागचं सगळं विसरून. आणि हो, ज्या डायरीवरून हे सगळं रामायण घडलं, तिचं काय? ती डायरी मिळाली माझ्या जुन्या पेपर्समध्ये होती. सो सॉरी फॉर एव्हरीथिंग. संध्याकाळी ये, वाट बघतो.